आपला सिक्स सेन्स असतो ना आपल्या मुलींचा, तो खूप सॉलिड स्ट्रॉंग असतो, राईट? तो मला सांगतोय की नॉट टू वरी. आणि फ्रँकली स्पीकिंग मला हे सगळं खूप क्यूट आणि इंटरेस्टिंग वाटतंय. तुझ्या गोऱ्या गालांवर रोज एक एक गुलाब फुलून असतो. दोष त्या गुलजार गालांचाच आहे, केकही त्यावर खुलून दिसतो. तुला वहिनींना छान नटलेलं सजलेलं बघायचंय? हो. त्यांच्यासाठी तू काहीही करायला तयार आहेस? गुड. मग ठरलं, मस्तपैकी एक बुके घेऊया आणि अटॅक वहिनींच्या किल्ल्यावर. मिशन इनामदार बंगला. भारी ड्रेस आहे यार, कुठून घेतला? अगं बाबांनी दिला. आणि ड्रेस पण सरप्राईज आहे. क्या बात आहे, तुझे बाबा एकदम सॉलिड आहेत यार. आय मीन ड्रेस इतका परफेक्ट, कलर जस्ट परफेक्ट यार. शेवटी बाबा कोणाचे? हो ना, तुझे इतका भारी ड्रेस, सरप्राईज पार्टी वगैरे कमाल याच्या बाबांची यार. हे पण एक मिनिट, तुम्हाला हे सगळं माहित होतं ना, तरीही तुम्ही मला कॉलेजमध्ये अंदाजे येऊ दिला नाही. हा अगं वैदू, माझ्या मनात फार आलं होतं की तुला सगळं सांगून टाकावं. वर्षा, तू तर काही बोलूच नको. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मग तू कशी काय माझ्यापासून काही लपवू शकते? सगळं ह्याच्यामुळे झालंय. हा कल्प्रिट आहे, ह्याने ताकीद दिली होती आम्हाला. मी कुठे इथे बोल. ह्या सगळ्यात ना बाबांनंतर तू सगळ्यात मोठा कल्प्रिट आहेस, कळलं? हो. एक मिनिट, म्हणूनच बाबांनी मला सकाळी विश केलं नव्हतं ना? येस. आणि तुला सगळं माहित असून तू मला काहीही बोलला नाही. अरे नव्या भेट, मला तुझं बरोबर वसूल करते मी. जा जा जा. अरे वैदे, कम ऑन, चिल. तुझ्या बाबांनी एवढी मस्त पार्टी ठेवली आणि तू काय कसले क्रॅक मारतोयस? चिल चिल डूड. वैदेही नेहमीच चिल असते, राईट? ए समीर, तुला एक गंमत सांगू का रे मी? येस ऑफ कोर्स. माझ्या घरच्या मागच्या बाजूला ना एक पोळं लागलं, तिथे हजारो मधमाशा आहेत. ओके. आणि आज आपलं मधमाशीचं ठरलंय की नाही, तर तिथे तुला मिळते. मधमाशी काय वैदेही, तू म्हणालीस ना, तर मी एक अख्खा देव मासा खायला तयार आहे. आप सिर्फ हुकुम करो सरकार. हॅलो एव्हरीवन. आपण सर्वजण इतक्या शॉर्ट नोटीसवर या बर्थडे पार्टीला आलात आणि पार्टीची रंगत वाढवलीत, म्हणून आपले सगळ्यांचे आभार. अर्थात हे आभार फक्त शॉर्ट नोटीस पुरतेच आहेत का? तुम्ही सर्वच जण मला, वैदेहीला, विक्रांतला इतके जवळचे आहात की तुमचे आभार मानून तुम्हाला मी परक करणार नाही. माझी मुलगी वैदेही, जिला मी अत्यंत लाडाने माझं फुलपाखरू असं म्हणतो, मला आजही वैदेहीचा पहिला वाढदिवस आठवतो. इवलासा जीव, या बोटांनी तिला मी क्रेकचं क्रीम चाटवलं होतं. आज मात्र माझं हे फुलपाखरू फार मोठं झालंय. या माझ्या फुलपाखराच्या जडणघडणीत तुमच्या सगळ्यांचा फार मोलाचा वाटा आहे. एनिवे, त्याला काय म्हणतात ते, इमोशनल गॅस. तुम्हा सगळ्यांना फार वेळ इमोशनल गॅस न देता मी तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि वैदेहीला केक कापायची विनंती करतो. जॉइन अस. येस वैदेही, आता एक सुंदर फुंकर मार, ह्या मेणबत्त्या विझव आणि हा केक कट कर प्लीज. वाढदिवसाच्या पवित्र दिवशी दिवा लावून आपण प्रकाश निर्माण करायचा असतो. फुंकर मारून तो विझवायचा नसतो.
तेव्हा फुंकर मारून प्रकाश न भिजवताच केक काप. दाखवतो. A beautiful gift for the beautiful birthday girl. थँक्यू. उघडून बघ ना, तुला नक्की आवडेल. ओके, पण असं काय यात? याचं दुसरं वर्जन, द बेटर हाफ इफ यू मे. म्हणजे परवाच मी हे राजा राणी कलेक्शन विकत घेतलं. राजा माझ्या हातावर आहे आणि राणी वाट बघतीये कधी तुझ्या हातावर विराजमान होईल. That's really very thoughtful and ambitious. आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू इतक्या प्रेमाने हे आणलंयस, त्यामुळे कोणतीही मस्करी न करता मी ते स्वीकारते. रिअली वैदेही? थँक्यू. आय डोंट बिलीव्ह इट. मी बोलतो काका, ऐका, मी बोलतोय. हा बघा, एक काम करा, नीट ऐका, आधी नीट ऐका. केकचा एक पीस घेऊन, मोठा चांगला क्रीम बीम असलेला घेऊन एका प्लेट मध्ये मागे या. So guys, मौका भी है और उसूल भी. एक्सक्यूज मी, मी काही चुकीचं बोललो? अरे, मौका भी है और दस्तूर भी है असं म्हणतात. कसं होणार आहे रे तुझं? ठीक आहे, काही हरकत नाही. नॉट अ प्रॉब्लेम एट ऑल. भावना पोचल्या ना माझ्या तुझ्यापर्यंत. तुझ्या त्या भावनांना फक्त मीच दिसते का रे सारखी? ऑफ कोर्स. सो गाइस, मौका भी है और दस्तूर भी है. दस्तूर भी है. तो क्यों ना एक डांस हो जाए? यस 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 यस, कम ऑन. अरे वैदेही, आज तू जेव्हा चालत होतीस ना, तेव्हा मला चंद्रावरून एखादी राजकन्या उतरतीये असं मला वाटत होतं. सो टेल मी, मला या अप्सरेबरोबर एखादा डान्स करायची संधी मिळेल? पण कसं आहे, चंद्रावरची राजकन्या फक्त चंद्रावरचा राजकुमार किंवा ऍस्ट्रोनॉट भेटला तर डान्स करेल ना, हो की नाही? हा, मग
मला असं वाटतं की तू ना पृथ्वीवरची शोध कोणीतरी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नॉट अ प्रॉब्लेम. मी एक चंद्रयान बनवून चंद्रावरती आहे. बरं, ते यानाचं बघू आपण. पण त्याआधी ना तू तुझी बाईक सर्व्हिसिंग करून घे. खूप दूर ओकते अरे, ती आधी सर्व्हिसिंग करून घे. शी रिमेंबर्स वैदेही. या सरळ या. हा सरळ या, सरळ. एक पायरी चढा उजवीकडे. सावकाश. अरे अरे वर चढा. हा हा या, सरळ या, सरळ या, लवकर या. आलात ना? हा, आता उजवी राईटला वळा. उजवीकडे, उजवीकडे. आता फोनवर कशाला बोलताय? मी समोर उभा आहे ना. समोर उभा असलेत म्हणून काय झालं? अहो, काय लक्षात नाही आलं माझ्या. तिने बघितलं नाही ना? छे, तुम्ही खाऊन टाका पटकन. रिक्स आहे. हो, रिक्स. आता तुम्हीच शिकवा मला रिक्स. नको तर नको मला. अहो, का चाललात कुठे? आणि काय चाललंय? कुठे काय 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 चाललंय? कुठं काही नाही. मग हा केक काय करतो इथे? वाढदिवस आहे ना, म्हणून आहे हा केक. अगं नाही का? आणि विंदात जोबा, माझं लक्ष आहे हा. पुन्हा असं काही दिसलं ना मला तर. आई तू काही काळजी करू नकोस. आता फक्त ओट. ओ काका. येस, फक्त ओट्स. हा ओके बाबा, मी जाते हा, पण माझं लक्ष आहे. बाय. तुम्हाला सांगितलेलं एक काम धड करता येत नाही. साधं काम. ताई झालं? वहिनींना पोट भर बघून झालं? नाही, 2 मिनिटं थांब ना. तू ना नको तिथे हिंमत दाखव. तिकडे कॉलेजमध्ये एकदम घाबरून असतोस आणि इथे घरी आल्यावर एकदम दबंग. ही मानस आहे वर्षा येते मानस. वैदू इकडे. काय ग? हा बघ बुके. जीवन गाणे आपुले दोघांनीही गायचे. स्वप्नांच्या सुंदर सफारीवर दोघांनीच जायचे. होशील तू माझी ही आशा निरंतर. वाढदिवशी तुझ्या ही कविता भेट स्वीकार कर. काय? लक्ष कुठे आहे तुझं? नाही मी काय नाही. मी नाही तो. अरे बघ, तुला कळायला नको का? हा, तू डोळे उघडे ठेवून चाल ना. वैदेही आता माझी काय चूक? नाही पण चूक काय त्यात? नाही म्हणजे माणसाला छान छान खायला आवडणं, यात चूक काय आहे सांग ना. बरोबर आहे. गोड आवडणं आणि रोज गोड खाणं ह्यात फरक आहे, हो की नाही अनिल? बरोबर आहे अनिल, आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध बोलतोय. दोघांनाही बरोबर म्हणतोयस तू.
काय चाललंय का याचं? बरोबर आहे. पुन्हा तेच बायको आणि बॉस यांच्या कात्रीत सापडलेला बिचारा जीव. अरे अरे अरे. वैदेही, हा काय शोधतेस बाळा? नाही ती एक मैत्रीण दिसत नव्हती, तिला बघत होते. हा मग हरकत नाही. इकडे इकडे. काय पार्टी आवडली ना सगळ्यांना? मुख्य म्हणजे तुला. हो बाबा, खूप आवड. वैदेही, खूप छान दिसतेस आज. अगदी पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं इतकी. थँक्यू. मग वॉक रोज सुरू आहे वाटतं. हो. काकांनाही घेऊन जा कधीतरी. बाबा घरीच करतात, त्यांची ट्रेडमिल आहे ना. नक्की करतात का? काय बाबा? हा ते सिंगानियाच्या प्रोजेक्टचं काय झालं अनिल? रेडी आहे सर. फक्त 3 टेक्निकल पॉइंट्स आहेत, ते सगळे मी उद्या क्लिअर करतो, क्लोज करतो आणि तुमच्याकडे पाठवतो सहीसाठी. पण सर, सिंगानियानं पेमेंट करता खूप थकवतो, त्यामुळे मी यावेळेला 50% ऍडव्हान्स घेणार आहे आणि डिलिव्हरी नंतर 10 दिवसात उरलेलं सगळं पेमेंट, असे 2 क्लॉजेस टाकणार आहे. आपण आपला इंटरेस्ट प्रोटेक्ट करायलाच हवा नाही का? काय अनिल, सिंगानियाची ही जुनी खोड आहे. म्हणजे मित्र आहे तो माझा, पण धंदा आणि मैत्री एकत्र करून कसं चालेल रे? मागे एकदा ना आम्ही जाकार्ताला एका कॉन्फरन्सला बरोबर गेलो होतो. एक मिनिट. मी काहीतरी बोलू का? उद्या ना मी आणि वैदेही तुमच्या ऑफिसमध्ये येणार आहोत आणि मग वेगवेगळ्या रेसिपीज, ब्युटी टिप्स किंवा सेल कुठे कुठे सुरू आहे ह्या विषयांवर चर्चा करणार आहोत. चालेल ना? हा वैदेही? एकदम करेल.
मानस मानस काय काय कशाला जागा केलंस मला? काय मस्त स्वप्न बघत होते मी, माहिती. मी आणि वैदेही ना एकदम एवढ्या जवळ होतो. हो, एवढी जवळ होती? वैदू, अगं हिम्मत बघितलीस ना त्याची? तू जो कोणी या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. वैदू, काळजी घे ग. अगं, मी तुला आधीच सांगितलं ना, मला ना यात काळजी घेण्यासारखं खरंच काही वाटत नाही. आय मीन, मला हे सगळं खूप क्यूट वाटतंय. आणि समजा तो इथे आलाय तर तो माझ्या समोर का येत नाहीये? वैदू, हे असेच असतात, घाबरट. आई ग, घाबरट नाही, क्यूट. चल. मजा का माणसाची, क्यूट अँड ऑल. ए, थांब.